रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार. मी निकिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा. आषाढी एकादशी निमित्त मी आज बनवत आहेत उपवासाचे फ्रेंच फ्राईज नक्की कसे बनवायचे हे बघून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. सर्वप्रथम मी घेतलेला आहे 1 वाटी साबुदाणा व्यवस्थित आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे उकडलेला बटाटा. मी इथे 3 बटाटे बारीक असे किसून घेतलेले आहे, जेणेकरून ते व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होईल. त्यानंतर घालून घ्यायचं हिरव्या मिरचीचा ठेचा व त्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. मंडळी, तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आता आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडंसं लाल तिखट. त्यानंतर घालायची आहे कोथिंबीर आणि थोडंसं तेल घालून व्यवस्थित आपल्याला ते पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा चांगला असा मऊसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे मिक्स करत असताना चुकूनही यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे. बटाटा ओला असतो त्यामुळे पीठ पटकन असं मऊसूद होतं, भिजतं आणि चांगलंही होतं. पाण्याचा वापर करायचा नाही, कारण ते आपल्याला तेलामध्ये तळायचं आहे. इथे मी व्यवस्थित असं पीठ एकत्र भिजवून घेतलेलं आहे. आता आपण इथे कढई गरम करायला ठेवूया. त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल. काय मंडळी, मग निकिताज रेसिपीचे पदार्थ आवडतात की नाही कमेंट करून लवकर कळवा. त्यानंतर इथे मी पोळपाटावरती थोडंसं तूप लावून घेत आहे. त्यावरती म्हणजे जेणेकरून पीठ खाली चिटकणार नाही किंवा ते आपले जे काप करायचे आहे ते तुटले जाणार नाही. थोडंसं थापून घ्यायचं आणि लाटण्याने व्यवस्थित गोलाकार चपातीच्या आकाराचा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. पोळी लाटून घेत असतानाच त्याचे जे कडा अशा तुटल्या जातात, कारण पिठाची जाडी जास्त असल्यामुळे त्याचे कडा फाटतात. तर हाताने ते व्यवस्थित लगेच अशा पॅक करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता इथे मी पूर्ण चपातीच्या आकाराचे मोठ्या साईजचं लाटून घेतलेलं आहे. ते आपल्याला आता बारीक कट करून घ्यायचं आहे. सुरीच्या साहाय्याने इथे मी बारीक कट करून घेणार आहेत. उभे काप करून घ्यायचे, छोटी छोटी साईज करायची आहे. उभे काप पूर्ण करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये परत असे आडवे 3 काप टाकायचे. जितक्या प्रमाणात तुमची पोळी असेल तितक्या प्रमाणात काप तुम्ही टाकू शकता. इथे मी आता आडवे काप टाकून घेत आहे. तेलही व्यवस्थित आपलं मस्त गरम होत आहे. मध्यम आचेवर आपल्याला तळायचे नाही आहे, थोडंसं हाय हीटवरतीच तळून घ्यायचं, जेणेकरून ते तेलामध्ये चिटकणार नाही किंवा विरघळणार नाही. तुम्ही बघू शकता इथे खूप छान असे आपले काप झालेले आहे. अजिबातही खाली तूप लावल्यामुळे चिटकलेलं नाही. तूप किंवा तेलाचा कसलाही वापर केला तरीही चालेल. एक एक करून मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते, जेणेकरून मला तळायला टाकण्यासाठी सोपं जाईल. इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. खूप छान असे आपले फ्रेंच फ्राईजचे काप तयार झालेले आहे. मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आणि ही रेसिपी सर्वांनी नक्की ट्राय करा, खरंच खूप छान झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे मी सगळे प्लेटमध्ये काप काढून घेतलेले आहे. आता एक एक करून आपल्याला ते तळून घ्यायचे. मी तेल चांगलं तापून घेतलेलं आहे. 2 मिनटं गॅस कमी केला, जेणेकरून हातावरती तेल उडणार नाही. आता सगळे काप मी व्यवस्थित त्यामध्ये घालून घेत आहे. जितके काप सुटसुटीत असे त्यामध्ये बसतील तितके घालून घ्यायचे. अशा पद्धतीने आपले फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहे. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर. तोपर्यंत मस्त राहा, मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं निकिताज रेसिपीच्या चॅनलला इन्स्टा आणि यूट्यूबवर फॉलो करत राहा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ही मी ट्राय करून बघते कसं झालं ते. खरंच खूपच छान झालेलं आहे. थँक्यू मंडळी.